आपण आता आहोत भोसलेवाडीमध्ये. भोसलेवाडी गावामध्ये चर्चा कोणाची? स्नेहल शेळके का स्मिता कंसे? दोन्ही उमेदवार तगडे आहे. या परिसरामध्ये उन्हाळ्यामध्ये पंकज कंसे यांनी पाणी पुरवलेलं आहे, हे वास्तव आहे. स्नेहल शेळके जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी जी काही कामं केली तीही लोकांना माहिती आहे. दादा, स्नेहल शेळके, स्मिता कंसे, सुप्रिया आवटी अशी 3 नावं चर्चेला आहे. तर तुम्ही या तिघींपैकी कोणाला ओळखता? हो, आपण आहे ना तिघीपैकी एकाला नाही, फक्त शरद सोनवणे त्याला ओळखतो बा. नाही तर मग एवढं काय बा आपलं काय एवढं आता मी तुम्हाला सांगतो, ऐका ना, मी आपण गोरं वळणारा माणूस आहे. तुम्हाला एक माहिती सांगतो. इकडे बिबटे आहे, बिबटे आहेत ना. अहो, त्यांचा लय धुमाकूळ चाललाय. आता काय सांगायची ते. आता इकडे लाईटची काय सोय? लाईटची आता हे कशी रातची लाईट आहे भरपूर, पण आता मोटरींचा आता लोड झालाय, त्याच्यामुळं कमी जास्त होणारच आहे. त्याच्यात काय आहे का नाही. आता स्मिता कंसे या शरद सोनवणेंच्या उमेदवार असणारे आमदारांच्या, आणि स्नेहल शेळके या शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार असणार आहे. नाही, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण यांचे काय लय आपले कसे आहे बा, राम राम नाही, जवळून ओळख नाही, पाळख नाही. आणि ते शरद दादाची आहे ना, त्याची ना आपली 35 वर्षाची गडसं नाही. त्याच्यामुळं मग ते आपल्याला ओळखीत, आपण त्याला ओळखीत. माझं म्हणणं समजून घ्या. स्मिता कंसे या शरद दादाच्या उमेदवार असणार आहेत. स्नेहल शेळके या शरद पवारांच्या उमेदवार असणार आहेत. शरद पवारांच्या सहकारी असलेल्या स्नेहल शेळकेंना विजय करायचा का शरद दादांच्या सहकारी स्मिता कंसे? अहो, ते आपले काय आहे, तो जगाचा कौल. एक मत तुमचं महत्वाचं असतं. नाही, एक मत आहे महत्वाचं, पण असं आहे बा. मग आता हे कसं आहे, मत शरददादा सोनवणेंना की शरद पवारांना? शरद दादा आम्हाला जे सांगेल त्याचं मी ऐकल बा. मग आता बाकी नाही काय सांगता येते. तो स्मिता कंसेंना ते कोण आहे ते आपल्याला नाही माहिती बा. ते कसं आहे, तो माझा दोस्त आहे, त्याने अगदी सांगितलं का मला त्याचा मित्र येतं आणण्यामध्ये, ते का शरद दादांनी सांगितले असं असं. मग आपलं त्या पद्धतीचं आपलं आहे. नाही तर मग शरद दादाचं तुम्हाला कुठलं काम आवडतं? काम नाही, फक्त त्याची आपली दोस्ती आहे बा, 35 वर्षाची. आपल्याला काय काम आहे? कशाची दोस्ती? ते पहिलं ते वाटाणं बिटाणं, तर आम्ही वाटाणं करायचो ना, आम्ही तिथं जायचो. ते मग 30-35 वर्षाचे. मुंबईला इथून त्याला गाड्यांमध्ये माल पाठवून द्यायचो. मग ती जरा जास्त रिलेशन राहिले जरासे, असं झालं. त्याच्यानंतर कामाचा माणूस आहे का? कामाचा माणूस तर आता काय सांगावं. कामाचा आता एंट्री करतात काम, पण आपलं काय का आपण नाही गावचा कारभारी, नाही कुठं काही. त्याच्यामुळे काय आपल्याला काय अंदाज आहे एवढा सांगा बरं कामाचा दामाचा. मैत्री 35 वर्ष. मैत्री 35 वर्षाची आहे. हे मात्र बाबा शरददादा सोनवणे यांचे समर्थक आहे. शरददादा काम करतायत नाही करतात, त्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही, पण मैत्रीला ते जागणार आहेत. शरद सोनवणे ज्यांना उमेदवारी देतील त्यांचं ते काम करू असं म्हणतायत. म्हणजे आमदार शरददादा सोनवणे यांच्या उमेदवाराला यांचं मत, यांच्या सहकाऱ्यांचं मत जाऊ शकतं. मतदारांनो, कोणाला मतदान करायचं हा तुमचा प्रश्न आहे. म्हणूनच चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, भीमदरा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.